आज कालची एक घटना आहे. त्यामध्ये आमच्या एक सिडको पोलीस स्टेशनच्या पोलीस कॉन्स्टेबल ज्याचं नाम जीवन जयस्वाल आहे आणि सिडको पोलीस स्टेशनला कार्यरत होता. तो जीवन शेजोळ 19 ते 23पर्यंत तो CLवर गेला होता, सुट्टीवर होता. त्यांनी फ्लिपकार्टमधून काहीतरी ऑर्डर केला होता आणि फ्लिपकार्ट डिलिव्हरी बॉयनी तिथे यायला उशीर झाला होता. ते दोघांमध्ये फोनवर एकमेकांशी संभाषण झाला होता आणि त्याच्यानंतर आमच्या पोलीस कॉन्स्टेबलनी त्याच्यावर बेदम मारहाण केली. काठीचा इस्तेमाल करून त्याला खूप मारलेला आहे आणि ते आज मेडिकल रिपोर्ट आज आमच्याकडे आलेली आहे. त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे पोलीसकर्मीवर आणि लगेच त्याची डिफॉल्ट रिपोर्ट CP सरांना पाठवलेली आहे आणि आजच्या दिवशी त्याचं निलंबन होईल आणि विभागीय चौकशीची कारवाईसुद्धा होईल आणि विभागीय चौकशी झाल्यानंतर कठोर शिक्षा जे काय होऊ शकते ते CP सर त्याच्यावर कारवाई करणार. तात्काळ आपण गुन्हा दाखल केलेला आहे. गुन्हा दाखल करताच आपण निलंबनची जो रिक्वेस्ट असते CP सरांना जो पाठवते असते ते CP सरांनी आपण पाठवलेली आहे आणि पुढच्या 1 तासामध्ये त्याचं निलंबन होईल आणि CP सर विभागीय चौकशी पण सुरू करणार. पोलीस कर्मचाऱ्याने डिलिव्हरी बॉयला फक्त डिलिव्हरी उशीर झाला म्हणून बेदम मारहाण केली. ती मारहाण किती केली हे पहिल्यांदा दाखवतो. पहिल्यांदा यांचं ओढ बघा, इथे कशा पद्धतीनं त्यांना मारहाण केलेली आहे. लाठ्या काठ्याने ही मारहाण केलेली आहे. पोलिसांची मुजोरी या ठिकाणी पाहायला मिळते. एवढ्यावरच नाही तर डोक्यावर देखील मारहाण त्यांना केली आहे. डोकं देखील फुटलं आहे आणि अंगावर जर आपण पाहिलं तर आपण पाहू शकतो की कशा पद्धतीनं मारहाण केली आहे. म्हणजे ही काठ्या मारहाण केली आहे. काठ्याने बेदम त्याला या ठिकाणी मारण्यात आलेलं आहे आणि अशा पद्धतीनं पायावर देखील वळ आहेत. म्हणजे पायावर जर आपण पाहिलं तर पायावर देखील वळ असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. म्हणजे इतकी बेदम मारहाण केली आहे आणि त्या मारहाणीचं कारण काय तर फक्त डिलिव्हरी या ठिकाणी उशिरा दिली म्हणून या ठिकाणी मारहाण केलेली आहे. मी एक सकाळी पेपर विक्रेता माणूस आहे. सकाळी पेपर वाटण्यात आल्यानंतर दुपारी डिलिव्हरी बॉयचं काम करतो आणि मी सकाळी 10:30 वाजता त्यांचे पार्सल वगैरे घेतले. मी ऑफिसच्या मधून ecom एक्सप्रेस माझं ऑफिस आहे मयूर पॅकला. तिथून पार्सल वगैरे घेतले. मी गाडीला पार्सल वगैरे ठेवले. तिथून मला निघाला 11:15 वाजले. ते कस्टमरचा फोन आला. कस्टमर मला माहीत नव्हतं पोलीस आहे म्हणून. कस्टमर कोणालाच माहीत नसतं कोण कसं कस्टमर येतं. कस्टमरला म्हणलं सर मी येतो मला वेळ लागेल सर, माझ्याकडे पार्सल खूप आहे, सीझन चालू आहे, पार्सल खूप आहे. म्हणलं सर मी येतो म्हणलं. त्याच्यात 1 वाजला. मला 1 वाजेपर्यंत पाऊस स्पीडनं सुरू झाला. मी थोडं ब्रेक घेतला, घरी गेलो, चहा वगैरे पाणी वगैरे पिलं आणि बाहेर आल्यानंतर मग मी परत कस्टमरनं मला कॉल केला. म्हणे तू कधी येणार आहे रे? म्हणलं सर मी आलो सर, मी येतो, टेन्शन न घेऊ, तुमचं पार्सल डिलिव्हरी होऊन जाईल म्हणलं सर आजच. मग त्यांना परत डबल टिबल कॉल केला. मला आलो ना रे सर, आलो ना, थोडं थांबा ना म्हणलं सर, पाऊस बघा ना चालू आहे ना. आलो ना रे, आलो. घरी गेल्यानंतर काय नाही, आलो ना रे केलं मी फक्त बस सरांना. आणि आर्यन तुर्यानी बोलतो. मला त्यांना ॲड्रेस सांगितलं. मी ॲड्रेसजवळ गेलो, बाळासाहेब ग्राउंडजवळ, बाळासाहेब ठाकरे ग्राउंडजवळ गेलो मी. तिथे गेल्यानंतर ते आले. तिथे येताना त्याच्या पाठीमागून त्यांना काडी घेऊन आले आणि म्हणे आर्यन तुर्यानी बोलतो आणि मला हराम करा आणि त्यांना मला मारायला सुरुवात केली. मी फक्त एवढंच बोललो की आलो ना रे सर, आलो ना रे. मला माहीत नव्हतं कस्टमर पोलीसवाला आहे म्हणून. बरं हां, मग असलं असतं मी पद्धतशीरच बोललो असतो. कशाने मारलं तुम्हाला एवढं? त्यांच्या पोलिसाच्या काठीने. काठी मारता ते पोलिसाची काठी असते ना, ते मारलं आणि चक्कर येऊन पडले सर तिथे. हे चक्कर येऊन पडले आणि मग ते आजूबाजूचे ते पण दरवाजे लावून घेतले. त्यांनी घुसायला लागले घरामध्ये, त्यांनी पण दरवाजे लावून घेतलं. अहो आपण सत्यमेव जयते खाकी भारत माता की जय, भारत माता की जय घेऊन वर्दी घालतो ना, कशासाठी? जनतेची रक्षा करण्यासाठी घालतो ना. आणि जनते त्यांच्याकडे जाते, तेच जनतेला मारू लागले. मग आपण कुणाकडे जायचं? खाकी वर्दीवालेच असे करू लागले, मग आपण कुणाकडे जायचं सर? त्यांनी असं मारायला नाही पाहिजे. डिलिव्हरी बॉयला इतकं मारत असते का सर? काही गुन्हा नसून माझ्या नवऱ्याचं पार्सल फक्त पाऊस येत होता, फराळीचं केलं माझ्या नवऱ्याने. काल कडकडीच उपवास सोमवार आणि उपवास फराळीचं केलं आणि लगेच पावसामध्ये गेले. त्यांचा फोन आला. त्यांनी मारलं? काठी तुटेपर्यंत मारलं. काठी तुटेल म्हटलं, पाहून घ्या, काठी तुटेल. गलीतले लोक मी सांगा काठी तुटेल म्हणून. त्याची काठी पण तुटली, मारता काठी पण तुटेल. हा, मारलं त्यांना सर मला. हे दुसऱ्याच्या घरात मी मारू आले. ते दुसऱ्याच्या घरात घुसून मारलं नाही, थोडं असंच येतं.
खरं तर पोलिसांना अशा पद्धतीने मारहाण करण्याचा अधिकार कुणी दिला हा प्रश्न आहे साहजिकच, आणि डिलिव्हरी उशीर झाली म्हणून अशा पद्धतीनं बेदम मारहाण केल्याची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये घडली आणि मारहाण करणारा हा पोलीस कर्मचारी आहे हे विशेष. आता पोलीस त्यांच्यावरती जो कोणी आरोपी आहे त्याच्यावरती गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला आहे आणि पोलीस उपायुक्तांना तात्काळ सस्पेंड करण्याचे आदेश देखील दिले आहेत. मात्र इथपर्यंत चालणार नाही, तर एखाद्या आरोपी प्रमाणे डिलेव्हरी बॉयला मारणं हे निश्चितच गंभीर गुन्हा आहे आणि तेवढीच गंभीर शिक्षा या प्रकरणामध्ये. नंतर काही करू शकणार तर नाही ना. काय तुम्हाला काय भीती वाटते? हा, भीती वाटत गल्लीमध्ये जरा थोडं माग काही माराची नंतर भीती ते वाटणार नाही. तुम्ही काळजी करू नका, काय झालं तर आम्हाला सांगा. अशा पद्धतीनं किती भीती त्यांच्या मनात आहे आणि त्यावर कसं मारलं असेल हे देखील समोर येत आहे. कॅमेरामन बाळासाहेब पाचवण्यासह मी कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.